झाशीची राणी लढता लढता ग्वाल्हेरच्या रणांगणावर तिला वीरमरण प्राप्त होते. पण तिच्या पाठीवर असणाऱ्या त्या बाळाचं पुढे काय झालं? याच मुलाच्या हक्कासाठी राणीने आपल्या प्राणाची आहुती दिली होती. झाशीच्या राणीच्या चाकरीमधली विश्वासू काशीबाई हिच्यावर त्या बाळाची जबाबदारी देण्यात आली. त्याला 3 दिवस ग्वाल्हेरमध्ये लपवण्यात आले. जंगलामध्ये लपतछपत ते बुंदेलखंडच्या दिशेने जात होते. रस्त्यात इंग्रजांच्या भीतीने त्यांना कोणीही आसरा दिला नाही. वेदावती नदीच्या काठाजवळ एका गुहेत झाशीच्या सैनिकांनी दामोदररावला लपवले. जवळचे सगळे पैसे संपले होते. झाशीच्या राणीची शेवटची आठवण असलेले दामोदररावच्या हातातले 32 तोळ्याचे सोन्याचे तोडे देखील त्यांना विकावे लागले. झाशीच्या दौलतीच्या वारसदाराचे प्राण वाचवण्यासाठी अखेर नानेखान मिसालदाराने इंग्रजांसमवेत मध्यस्थी केली. माउंट फ्लिंक नावाचा एक इंग्रज अधिकारी त्याच्या विश्वासातला होता. नानेखान त्याला म्हणाला, जे काही घडले त्याच्यात या 10 वर्षाच्या मुलाची काय चूक? त्याचा जीव वाचवा म्हणजे अख्ख्या हिंदुस्थानी जनतेची दुवा तुम्हाला लागेल. इंदौरमध्ये तो राहू लागला. झाशीच्या लढाऊ इतिहासाचं ओझं कायम त्याच्यावर राहिलं. 28 मे 1906 साली वयाच्या 56व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला.